भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस अमोल कारंडे यांची सोलापूर महानगरपालिका स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती करावी अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं प्रचंड बहुमत मिळवलं। या पार्श्वभूमीवर पक्षासाठी सतत झटत असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य, धनगर समाज संघर्ष समितीचे समन्वयक अमोल कारंडे यांची सोलापूर महानगरपालिका स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती करावी। यासाठी धनगर समाजाच्या वतीनं शनिवारी बालाजी सरोवर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन शिष्टमंडळानं मागणी केली। महापालिका निवडणुकीत धनगर समाजाचे जवळपास 11 नगरसेवक निवडून आले आहेत, तर निवडणुकीत समाज सातत्यानं भाजपच्या पाठीशी उभा राहिला आहे। अमोल कारंडे यांनी गेल्या 20 वर्षात विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत। तसंच पक्षासाठी संघटन करून पक्षाला महापालिका निवडणुकीत ताकद देण्याचं काम केलं आहे। त्यामुळं अमोल कारंडे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपच्या गोटातून संधी द्यावी अशी मागणी शिष्टमंडळानं केली। यावेळी मंद्रुप मठाचे मदगुंडेश्वर महाराज, कल्लप्पावाडी मठाचे मठाधीश सद्गुरू अमुक सिद्ध महाराज, औज मठाचे श्री रेवणसिद्धेश्वर महाराज, बिळेणी कनपवडियार, समीर सलगर, भाजपचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, सिद्धाराम होनमाने, अमुक सिद्ध देशमुख, आप्पासाहेब चितापुरे, दर्याप्पा अक्कलवाडे, नामदेव महाराज पोकळे, अविनाश ठेंगे, पद्मयोगी वडरे, बनसिद्ध बन्ने, राजू हलमणी, समाधान वाघमोडे, सरपंच अमोल थोरात, नवनाथ गुरव, महेश गुंडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते।